फायनली मी बघितला सध्याचा कोकणातला एकदम व्हायरल स्पॉट जो अगदी समुद्राच्या मध्यभागी आहे. क्लास. वेळ लागलं हे ठिकाण बघून. आम्ही राहिलो पूर्णपणे झाडांमध्ये हरवलेल्या सुंदर होमस्टे मध्ये. हॅलो, किती सुंदर आहे. इथे अस्सल कोकणी पदार्थ खाल्ले ज्यामध्ये मासा इतका ताजा की डायरेक्ट समुद्रातून तुमच्या ताटात. हो, चणक गावतलो काय हो. इथेच बघितला आम्ही गर्दी नसलेला छोटासा समुद्र किनारा जो एखाद्या बेटावरच्या महागड्या रिसॉर्टचा प्रायव्हेट बीच वाटावा असा होता, कारण इथे फक्त आम्हीच होतो. तुमची पण फॅमिली ट्रिप अशीच वसूल करायची असेल तर सगळी माहिती सांगणार आहे. चार्जेस प्रचंड स्वस्त आहेत, व्हिडिओच्या शेवटी सांगणार, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. मुख्य म्हणजे इथे आम्ही पोहोचलो पुण्यापासून फक्त 1.5 तासात. 1 मिनिट, हिंजवडीला नाही गेलो तर पुणे एअरपोर्ट वरून पकडली पुणे सिंधुदुर्ग फ्लाईट, जी आम्हाला फक्त 2200 रुपयात मिळाली आणि तासाभरात पोहोचलो सिंधुदुर्गच्या चिपी एअरपोर्टवर. तिथून अगदी 5 मिनिटात परुळे गावात गेलो आमच्या राहण्याच्या ठिकाणी. देवबाग तारकर्लीच्या गर्दीपासून लांब तरी सुद्धा छानपैकी निवती कव्हर करता यावं आणि बाकीचे निवांत बीच कव्हर करता यावे अशा ठिकाणी मला राहायचं होतं. आणि मला जो काय होमस्टे सापडलाय भाई, म्हणजे ग्रॅटिट्यूड होमस्टे मध्ये, जो आरती आणि अद्वैत अगदी प्रेमाने चालवतात. इथे मी आधी पण येऊन गेलोय, पण परत परत यावं असं हे ठिकाण. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे खूप साऱ्या झाडांमध्ये हा होमस्टे आणि मुख्य आकर्षण म्हणजे एक कॉटेज. अरे काय लुक आहे, असे 4-5 इन्स्टा रील्स असे निघतील माहितीये का. अरे हा कॉटेज दाखवायचं, चल पट. कॉटेजच्या आत गेल्यावर थेट हॉबिट किंवा लॉर्ड ऑफ द रिंग्सच्या घरात आल्यासारखा फील होता. बेडचा आकार पण हा वेगळाच आहे आणि पूर्णपणे गोल आहे असं. हे इथे राहण्याचा अनुभव खूपच वेगळा. हे ना मला ते फिलस्टोन्स कार्टून लागायचं ना, त्यांची घरं कशी होती तसा थोडासा फील येतोय. आणि एक कट्टा केलाय यांनी आणि दिसायला तर ते छान दिसतच आहे, पण तुमच्या बॅगा ठेवायला किंवा गप्पा मारताना जनरली खुर्च्या असतात, पण इथे असा छान कट्टा आहे, घरामध्ये असतो ना तसा तसा छान कट्टा आहे. आणि भारी गोष्ट म्हणजे अजून बाई टॉयलेट इथलं बाथरूम तर विशेषच होतं, गुहेच्या आत गेल्यासारखं वाटत होतं. असं बाथरूम असेल ना मी रोज आंघोळ करेन. चला. आणि याला त्यांनी छान सीट आउट्स पण दिलेत, सकाळच्या वेळेला निवांत चहा प्यायला किंवा संध्याकाळच्या वेळेला. या रूम अशा वरती असल्यामुळे थोडासा ट्री हाऊस सारखा सुद्धा फील आहे. पण जरा सोबत सिनियर सिटीजन असतील किंवा कपल साठी ही रूम छान आहे. जरा 3 जण किंवा 4 जण असतील तर अजून एका थीमची रूम आहे, आपण दाखवूयात चला. इथे गार्डन रूम सुद्धा आहेत ज्या खालच्या खाली आहेत आणि त्यांच्या समोर अंगण आणि मस्त झोपाळा. तशाच यांच्या बंगल्यामधल्या सुद्धा आधुनिक सोयी सुविधा असणाऱ्या उत्तम रूम्स आहेत. ग्रॅटिट्यूड होमस्टेचा USP म्हणजे प्रत्येक खोलीच्या बाहेर त्यांनी प्रायव्हेट सिट आउट दिलाय. खर तर रूम पेक्षा आम्ही बाहेरच जास्त रमत होतो. मस्त गप्पांचे कट्टे टाकायला किंवा काहीही न करता हातात एक चहाचा कप घेऊन किंवा पुस्तक घेऊन निवांत तासनतास बसून राहायला सुद्धा हे सिट आउट्स मस्त आहेत. सगळीकडे असणाऱ्या मोकळ्या जागेमुळे अथांग तर उधळलाच. गेले 20 वर्ष इथेच राहत होतो अशा थाटात तो सगळीकडे फिरत होता. त्यात त्यांच्याकडे भरपूर मांजरी आणि बुबू असल्यामुळे त्याची तर सोयच झाली. दिवसभर तो त्यांच्याच मागे असायचा, त्यामुळे आमची सुद्धा मोठी सोय झाली. जिथे बघू तिथे हिरवाई असल्यामुळे मन आणि डोळे आपोआप शांत झाले. गंमत म्हणजे आधी अद्वैतच्या आई वडिलांनी भरपूर झाडं लावली आणि नंतर घर बांधले. आधी झाडं लावली, इथे काय नव्हतं, जंगल होतं नुसतं. त्यामुळे सामंत काकांना झाडांविषयी खूप प्रेम आहे. अतिशय दुर्मिळ झाडं त्यांनी इथे लावली. हे कमंडलूचं झाड आहे, हे बकुळीचं झाड, त्याच्यावर हे मिरवेल चढवले. हे ठिकाण असं आहे ना की कुठेच जाऊ नये आणि निवांत 4 दिवस इथेच राहावं. पण भाऊ, आपण पडलो भारतीय टुरिस्ट, त्यामुळे 3 गुना ट्रिप वसूल करेगा अशा तत्वाने आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी 6ला उठून निघालो सध्याचं कोकणातलं एकदम प्रसिद्ध ठिकाण
निवती लाईट हाऊस. त्यासाठी गाडी आणि बोट अद्वैतनीच प्लॅन करून दिली होती. आमच्या होमस्टे पासून अगदी 15 मिनिटातच पोहोचलो आम्ही आमच्या बोटीच्या पिकअप पॉइंटवर. सकाळी लवकर फारच मस्त वातावरण होतं, एकदम प्लेझंट. आमची स्पीडबोट होती, पण पोचायला अजून तासभर लागणार होतं. पण किती वेळ लागेल याची अजिबात काळजी नव्हती. बोटीने प्रवासच लय भारी वाटत होता. जातानाच आम्हाला सीगल आयलंड लागलं आणि तिथून सीगलचा मोठा थवा उडाला. पण कसे बोट सुरुवातीला खाडीतून निघाली होती, त्यामुळे एकदम निवांत वाटत होतं. नंतर हळूहळू खाडी पार करून बोटीने समुद्रात प्रवेश केला आणि लाटा जाणवायला लागल्या. मग काय, मध्येच बनाना राईड, मध्येच रोलर कोस्टर असे ऍडव्हेंचर टूर आमची चालू झाली. हे ज्यांना मोशन सिकनेस आहे त्यासाठी हे जरा डेंजर आहे मला, कारण बोट अशी हलते आणि अशी पण हलते. त्यामुळे सकाळी लवकर निघा, कारण जितका उशीर होत जातो तितकं समुद्राच्या लाटा अजून उंच होतात. पण अशा लाटांमुळे सुद्धा वेगळी मजा होती. लाटांना कापत कापत बोट निघाली होती आणि आता जवळजवळ 10-15 किलोमीटर आतमध्ये आली होती. लांबून आम्हाला निवती लाईट हाऊस दिसत होतं. लांबून सुद्धा खूपच देखणं दिसत होतं. समुद्रात असल्यामुळे दिसताना ते अगदी जवळ आहे असं वाटत होतं. पण जसं जसं आम्ही लाईट हाऊसच्या जवळ जात होतो तसं ते अजूनच लांब लांब जात होतं. हे लाईट हाऊस समुद्रात 25 किलोमीटर आतमध्ये. जवळजवळ 1 तासाच्या प्रवासानंतर आम्ही निवती लाईट हाऊसच्या जवळ पोहोचलो. इथे एक नाही तर 2 लाईट हाऊस आहेत, एक जुनं आणि एक नवीन. 2 मोठ्या खडकांच्या छोट्या बेटावर ही लाईट हाऊस आहे. जे जुनं लाईट हाऊस आहे ते ब्रिटिशकालीन आहे, जे सध्या भग्नावस्थेत आहे. पण खरं सांगू का, तरी सुद्धा ते खूपच सुंदर दिसत होतं. हे जुनं लाईट हाऊस पूर्णपणे दगडांनी बांधलेलं आहे आणि त्याचं स्ट्रक्चर सुद्धा बरचसं युरोपियन स्टाईलचं मला वाटलं. त्याची भिंत आणि मनोरा तुटला असला तरी एखाद्या शिल्पासारखा दिसत होता. म्हणजे एखाद्या चित्रकाराला त्याचं सुंदर पेंटिंग करावं असंच वाटेल. आपण आता जुना लाईट या ठिकाणी आलेलो. जुना लाईट म्हणजे ज्या ब्रिटिश काल लाईट हाऊस म्हणून ओळखला जातो. आणि हा लाईट हाऊसचा उपयोग आहे, ज्या बाहेरून येणारे जाणारे ज्या बोटी होता त्यांना सिग्नल दाखवण्यासाठी काम करायचे. ते जुनं लाईट हाऊस बघून मला लिओनार्डोचा शटर आयलंड हा चित्रपट आठवला. सुंदर दिसत असलं तरी एक प्रकारची गूढता त्या लाईट हाऊसमध्ये वाटत होती. या जुन्या लाईट हाऊसच्या बाजूने वळसा घालून नवीन लाईट हाऊसकडे आम्ही जाणार होतो. त्याच्या बाजूला जाणारी वाट 2 खडकांच्या मधून जाते. ही वाट छोटीशीच पण कमाल होती. खडकातून जाणाऱ्या निमुळत्या वाटेत आमची बोट शिरली. कारण हे लोकेशन म्हणजे एखाद्या चित्रपटाचं असावं असंच होतं. आत्ता कुठून तरी लाकडी शिडाच्या बोटीतून समुद्री चोर किंवा चाचे खजिन्याच्या शोधात तिथे येतील. ज्यांचा म्होरक्याचा एक लाकडी पाय असेल आणि एक डोळा बांधलेला असेल, त्याच्या खांद्यावर पोपट असेल, असं उगाचच मला वाटून गेलं. या सुंदर वाटेतून बाहेर पडून आम्ही गेलो नव्या लाईट हाऊस पाशी, जे आजही कार्यरत आहे. इतकं सुंदर दिसतं लाईट हाऊस. अजून आय लव्ह लाईट हाऊस तिथे लावलेलं नाही बोर्ड, बरे नाही तर लावतील तो पण. आता ऊन पडल्यामुळे समुद्राचं पाणी सुद्धा चमकत होतं. कोकणात समुद्राच्या इतक्या आत आपण सहसा येत नाही, त्यामुळे समुद्र सुद्धा खूपच नितळ आणि स्वच्छ दिसत होता. आणि त्यावर दिमाखात उभं असलेलं हे नवं निवती लाईट हाऊस. याचा ताबा सध्या भारतीय नौदलाकडे, कारण इथून 20 किलोमीटर पुढे समुद्रातली भारताची हद्द संपते. त्यामुळे नौदलाचे काही कर्मचारी पूर्ण वेळ या लाईट हाऊसवरती असतात. इथे नागरिकांना जायला अजिबात परवानगी नाही. हे नवं लाईट हाऊस सुद्धा सुंदरच दिसत होतं. याचं बांधकाम पोर्तुगीज स्टाईलचं आहे असं आमच्या नाविकाने आम्हाला सांगितलं. एकमेव उंच दीपस्तंभाचा मनोरा खडकावर असल्यामुळे छानशा केकवर मेणबत्ती रोवावी असा काहीसा तो दिसत होता. त्या लाईट हाऊसला संपूर्ण प्रदक्षिणा मारून त्याचं रूप सगळ्या बाजूंनी आम्ही बघितलं. त्यानंतर लाईट हाऊसच्याच बाजूला असणारा सध्याचा अजून एक व्हायरल स्पॉट म्हणजे म्हातारीची चूळ. हे म्हणजे बाकी काही नाहीये, लाटांमुळे खडकामध्ये पाणी घुसतं आणि ते एका भुकातून कारंजासारखं बाहेर पडतं आणि त्या खडकाचा आकार म्हातारीसारखा थोडासा भासतो, म्हणून त्याला म्हातारीची चूळ असं म्हणतात. तर ते बघण्यासाठी खूप साऱ्या बोटी त्याच्या आजूबाजूला गर्दी करत होते. पण एवढी गर्दी होऊ नये, म्हातारी काही केल्या चूळ काही भरेना. म्हातारीने बहुतेक जस्ट रूट कॅनॉल गेल्यामुळे ती आज काय चुळा घेत नाहीये.
त्यामुळे एक पण म्हातारीची चूळ दिसे ना आम्हाला. शेवटी म्हातारीने छोटीशी का होईना चूळ भरली आणि तिथून आम्ही परतीच्या वाटेला निघालो. अथांगाला काही करून डॉल्फिन बघायचं आहे आणि डॉल्फिन काय दिसे ना. जाता जाता डॉल्फिनने सुद्धा आम्हाला ओझरता का होईना दर्शन दिलं, जे अथांगला लाईट हाऊस पेक्षा जास्त आवडलं. आता असं स्थिर छान जमिनीवरती आल्यावरती फार बरं वाटतंय, पण खूप जबरदस्त एक्सपिरियन्स होता. बऱ्याच वेळा असं असतं की व्हायरल गोष्टी असतात, ड्रोन शॉट्स असतात, त्यामुळे प्रत्यक्ष कसे दिसतील असं वाटतं आणि पोपट सुद्धा होतो की अरे ओके ओके होता हा व्हिडिओ तर फार भारी दिसला असं होतं, पण तसं हे नाहीये. खूप छान दिसलं आणि मुख्य म्हणजे ना महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा स्पॉट कुठलाच नाहीये जो हा आहे. 25 किलोमीटर तुम्ही आत समुद्रात जाता आणि संपूर्ण लाईट हाऊस फिरून त्याच्या बाजूने पूर्ण वेढा घालून तुम्ही परत येता. हा खूप छान अनुभव होता. त्यामुळे जर मालवण ट्रिप प्लॅन करत असाल किंवा सिंधुदुर्ग कुठेही इथे या आजूबाजूला तुम्ही येणार असाल तर नक्की निवती लाईट हाऊस प्लॅन करा. निवती लाईट हाऊस नंतर अजून सध्याचा व्हायरल स्पॉट म्हणजे गोल्डन रॉक आम्ही बघणार होतो, जिथून समुद्राचा 360 व्ह्यू दिसतो. पण दुपारची वेळ झाली होती आणि जोरदार भुका सुद्धा लागल्या होत्या. इथे आमच्या जेवणाची जय्यत तयारी चालू झाली होती. एकदम फ्रेश माल इथे येतो आणि इथून मग तो बाकीच्या मार्केटमध्ये वगैरे जातो, कुडाळला, कणकवलीला, वेगवेगळ्या ठिकाणी. माझ्या सासूबाई सर्व करायच्या पूर्वी, पण 19 मध्ये डिसेंबरमध्ये त्या गेल्या. नंतर काय झालं, आता आईने जोडून ठेवलेली सगळीच माणसं आमच्या सोबत होती, त्यामुळे हीच तेव्हाचीच टीम आहे. हे हलवा असं नाव सांगितलेलं आहे या माशाचं, आणि काही माशांची नाव वगैरे माहित नाहीत. खायला मस्त जमतं मला. आणि हे फ्राईड केलं, तोडता क्षणी कळतंय मऊ मऊ आहे, फ्रेश आहे, खूप सुरेख आहे, अप्रतिम हलवा फ्राय. काय चव लागते त्याची. त्याला जो लावलेला मसाला आहे, प्रिपरेशन, ते खूप कमाल आहे. प्रॉन्स मासे खूप ताजे आहेत, त्यामुळे त्याचं प्रिपरेशन अजून खूप टेस्टी. सुरेख, क्रंची आणि आत सॉफ्ट. अप्रतिम अप्रतिम. दोन्ही फिश फ्राय कमाल. सुकीर्ताच्या भाषेत सांगायचं तर एका घासात पैसा वसूल. नॉनव्हेज मध्ये मालवणी जे याचं सार असतं, बेडगी मिरची पासून केलं जातं, कच्च्या याचं खोबऱ्याचं, तर ते एक मालवणी सार. जास्त रेग्युलरली मासे न खाणाऱ्या व्यक्तीला फिश करी बऱ्याचदा उग्र वाटू शकते, कारण की तो जो आतला मासा असतो ना त्याचा स्मेल राहतो. याच्यात अजिबात तसं होत नाही, त्याच्यामुळे आम्ही पूर्ण संपवू शकतो. तर व्हेजिटेरियन साठी सुद्धा अप्रतिम व्हरायटी आहेत आणि अशा गोष्टी आहेत की ज्या आपण सहसा खात नाही. तर थाळीमध्ये आहे लाल भोपळ्याची कापं, कच्च्या केळीची भाजी, जी मला असं वाटतंय की आयुष्यात मी पहिल्यांदा खातोय, वरण आहे, तर उसळ आहे, सोल कढी आणि कोबीची कोशिंबीर आणि द स्टार उकडीचा मोदक. तर खायला सुरुवात करतो. ही अशी वरून बटाट्याची दिसते, पण ही कच्च्या केळ्याची भाजी आहे. कोथिंबीर त्यात घातलंय, किंवा कच्ची केळी म्हणजे कडवट लागेल का, तर अशी अजिबात लागत नाहीये. खूप हलकासा गोडसरपणा पण त्याच्यामध्ये आलाय, पण खूप हलका. स्टार्टर म्हणून अशी नुसती भाजी खाऊ शकता, इतकी छान आहे. आणि सोबत आहेत भोपळ्याची कापं. जनरली असं होतं की फिशवाल्यांना फिश मिळतो, पण आपण काय खायचं बाबा, कुरकुरीत किंवा स्टार्टर टाईप. तर ही आहेत भोपळ्याची कापं. परत भोपळ्याची कापं मी कधी खाल्ली नव्हती, पण भारी का लागतात, कारण वरनं ना पीठ पेरून रवा टाकून ते शॅलो फ्राय केलंय. थोडीशी किंचित अशी सॉल्टी चव आहे, आणि जेव्हा तुम्ही चावता तेव्हा तो भोपळ्याचा गोडसरपणा येतो, म्हणजे अशी खारट गोड अशी इतकी भारी चव येते. आणि म्हणजे मला बटाट्याच्या कापांपेक्षाही जास्त ही भोपळ्याची कापं आवडली. सोलकडीचा एक घोट घेऊयात. उन्हामध्ये जो काय असं सोलकडीचा एक घोट प्यायल्यानंतर असं मनामध्ये जो काय स्वर्ग निर्माण झालाय. हा 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 हा, इतकी छान चवली. खूप कमी गोष्टी घातल्यात, अजून मिरचीचा परत मारा नाही, बाकी गोष्टींचा मारा नाही. अस्सल सोलकडीची प्युअर चव. याची मी सुरुवात नाही केली यापासून, पण जर याने सुरुवात केली तर फक्त हेच खाईल असं असतं. म्हणून मोदक खाव्यात, उकडीचा मोदक. अरे दुपारच्या वेळेला असे सगळे पदार्थ आणि सोबत उकडीचा मोदक. बाई, काही याच्यासाठी आपण काय पण करू शकतो आयुष्यात. सारणाची चव अप्रतिम, परत पारी पण किती पातळ आहे बघा तुम्ही. परफेक्ट मोदक आहे उकडीचा. बरं, तर आपण
फिरण्यासाठी आणि बरेच आपले इंटरेस्टिंग स्पॉट बघण्यासाठी आलोय. म्हणून मला असं वाटतंय की काही नाही, फक्त इथं यावं, एवढं जेवावं, झोप काढावी, परत जेवावं, एवढ्याच गोष्टी कराव्यात 2 दिवस, तरी सफिशियंट आहे असं मला वाटतंय. भरगच्च जेवून दुपारची ताणून दिल्यानंतर संध्याकाळी आम्ही गेलो तिथूनच 10 मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या किल्ले निवती समुद्र किनाऱ्यावर, ज्याला लागूनच आहे गोल्डन रॉक. गाडी अगदी किनाऱ्यापर्यंत जाते. तिथून 1 मिनिटात तुम्ही समुद्र किनाऱ्यावर पोहोचता. हा जो काही समुद्र किनारा आहे ना, म्हणजे इतका गोंडस समुद्र किनारा आहे. 2 असे छोटेसे खडक आहेत किंवा छोटेसे डोंगर आहेत म्हणून, आणि त्याच्यामध्ये छोटासा समुद्र किनारा आहे. खूप सेफ आहे, व्हाईट सँड आहे. बाय द वे, लोकांचं कन्फ्युजन होतं, निवती बीच वेगळा आहे आणि किल्ले निवती बीच वेगळा आहे. हे दोन्ही वेगवेगळे आहेत. किल्ले निवतीला जाताना तुम्हाला वाटेत मध्ये आधी किल्ले निवती बीच लागतो, आणि किल्ले निवती म्हणजे काही नाही, एक कडा आहे मोठा, आणि त्या कड्यावर तुम्हाला सनसेट दिसू शकतो. त्या कड्यावर आम्ही नाही गेलो, कारण हाच आम्हाला खूप प्लेझंट वाटला आणि खेळण्यासाठी पण खूप छान वाटला. यातल्या डावीकडच्या छोट्या बीचला लागूनच आहे गोल्डन रॉक. सनसेटच्या वेळी सोनेरी प्रकाशात तो उजळतो, म्हणून त्याला गोल्डन रॉक म्हणतात. चढायला खूप छोटा आणि अतिशय सोपा आहे. मी अगदी 5 मिनिटातच गोल्डन रॉकच्या वर पोहोचलो, आणि इथून जो काही समुद्र दिसत होता त्याला तोड नाही. भारी गोष्ट म्हणजे याच्या तिन्ही बाजूनी खूप सुंदर व्ह्यू आहे. सनसेटसाठी त्यातला कुठलाही स्पॉट पकडून तुम्ही निवांत तिथे बसू शकता. पण कसे आहे, आम्हाला नुसता व्ह्यू चालत नाही, तर अथांग भाऊंना समुद्रात गेल्याशिवाय चालत नाही. त्यामुळे गोल्डन रॉक उतरून खाली आलो आणि थेट समुद्रात गेलो. एखाद्या बेटावरच्या महागड्या रिसॉर्टचा प्रायव्हेट बीच वाटावा तसा हा समुद्र किनारा होता. वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज निवती बीचवर जास्त असल्यामुळे निवती बीचवर गर्दी होते आणि किल्ले निवतीवरती होत नाही. त्यामुळे इथे खूपच निवांत वातावरण होतं. इथे फक्त आम्ही होतो, बाकी कोणी नव्हतं. इथल्या समुद्रात मनसोक्त भिजलो. या समुद्र किनाऱ्यापासून 10 मिनिटांवरतीच किल्ले निवतीच्या समुद्र कड्यावर पण तुम्ही जाऊ शकता. एका दिवसात कोकण इतका वसूल केल्यानंतर दुसरा दिवस आम्ही खूपच निवांतपणे घालवायचं ठरवलं. म्हणजे काही करायचं नाही, मस्त खायचं, झोपायचं, उठायचं, परत खायचं, परत झोपायचं. सगळं घरगुती असल्यामुळे कसलाही गिल्ट नाही. हाणा तिच्या मायला. मी आता एक खूप छान गोड पदार्थ खाल्ला, मनगण, लिक्विड पुरणपोळी. म्हणजे लिटरली चण्याची डाळ होती, गूळ होतं, साबुदाणा होता, त्याच्यात तूप असेल थोडंसं. आहा, काय लागलंय, काय टेस्ट, म्हणजे संपलं ते. म्हणजे रेकॉर्ड करायच्या आधी मी ते संपवलेलं आहे, पण आहा, खूप टेस्टी, खूप टेस्टी, मज्जा आली. आत्तापर्यंतचा खाल्लेला सगळ्यात कमाल तिसऱ्या करी. माझ्याकडे शब्द नाहीत. इथे या ग्रॅटिट्यूड स्टेला, खा, आणि मग तुम्हाला कळेल. हे सुरू केलं आम्ही 2019 पासून. म्हणजे मी पहिले मुंबईला जॉब करत होतो आणि 8 वर्ष जॉब केला, आणि इथे ओव्हरऑल आम्ही डेमोग्राफीज बघितलं. पूर्ण गेल्या 15 वर्षात भयंकर चेंज झालं टुरिझमच्या दृष्टीने. तर आमच्यासमोर प्रश्न होता की आता लगेच जायचं की काही वर्षांनंतर जायचं, म्हणजे एक आपल्या 50शीत किंवा आपलं रिटायरमेंट जेव्हा आपल्याला करायचं असेल प्लॅन तेव्हा. मग आम्ही असा विचार केला की एक काम करूया, आपण 1 वर्ष आपण जाऊन पाहूया कसं वाटतंय, आपल्याला जमतंय का हे. पण नंतर जेव्हा इथली परिस्थिती बघितली, नंतर येण्यापेक्षा आत्ताच आपलं काहीतरी सुरू करावं. आणि आपले असेट्स हे होतेच, जमीन होती, आई वडील इथे होते, घर बांधलेलं होतं. त्यामुळे मग म्हटलं की आत्ताच जाऊन आपण डेअरिंग करावं. तर जर मी मुंबईला गेली ना, आणि मी ट्रेनमधून जेव्हा उतरते पनवेल स्टेशनवर, त्यावेळेस सगळ्यात आधी मला माझ्या सासू सासऱ्यांची आठवण येते, आणि त्यांना मी ते सगळं पाहून म्हणते, थँक्यू, तुम्ही काहीतरी अशी व्यवस्था केली. आणि इकडे एकदा आलं ना की आपल्याला या वातावरणाची सवय होते. सवय म्हणण्यापेक्षा व्यसन लागते. ही सर्व्हिस खूप आवडली की हा आनंद देण्याचा बिझनेस आहे. कुठेतरी एक आपण जे करतो ते समाजाला देणंही आपण लागतो. त्या भावनेतून हे साकारलं, म्हणून हे नाव ग्रॅटिट्यूड, म्हणजे कृतज्ञता निवास. ग्रॅटिट्यूड स्टे पासून अजून एक सुंदर समुद्र किनारा आहे, तो म्हणजे भोगवे. तो तर अगदीच जवळ. तिथे सुद्धा आम्ही गेलो. या समुद्र किनाऱ्यावरती आम्ही 2.5 वर्षापूर्वी आलो होतो. तेव्हा अथांग रांगत होता, आणि तो आज तिथे मनसोक्त पळत होता. या समुद्र किनाऱ्याची खासियत म्हणजे इथे नदी समुद्राला मिळते. त्यामुळे संगम आणि समुद्र किनारा अशा दोन्ही गोष्टी इथे. संगम असल्यामुळे पाणी अजिबात खोल नाही. मुलांना खेळण्यासाठी हा खूपच सुरक्षित आहे आणि स्वच्छ सुद्धा.
भोगवे आणि किल्ले निवती हे कोकणातले माझे सगळ्यात आवडते समुद्रकिनारे झालेत असं मी नक्कीच म्हणू शकतो. आता तुमचा महत्वाचा प्रश्न असेल की अरे तू दाखवतेस ते सगळं भारी आहे, बेस्ट आहे, पण भाऊ पैसे किती? तर तुमचा विश्वास बसणार नाही, इथे तुम्ही 2500, 3000 आणि 3500 रुपयांमध्ये राहू शकता, ते सुद्धा दोघांचे इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट. अधिक माहितीसाठी होमस्टेचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेला आहेच. हा जो एक्सपिरियन्स होता तो वर्थ होता. आणि परत सांगतोय की ज्या गोष्टी उत्तम असतात, ज्या मला मनापासून आवडतात, त्याच मी तुम्हाला रेकमेंड करतो. आणि हा खरंच बेस्ट होमस्टे आहे. इथे राहून तुम्ही अप्रतिम अस्सल कोकणी फूड एक्सपिरियन्स करू शकता. फिरायला भरपूर गोष्टी आहेत, म्हणजे आठवडाभर येऊन जरी राहिलं ना तरी गोष्टी संपणार नाहीत, एवढ्या गोष्टी इथे फिरायला आहेत. आणि जो निवतीचा जो सध्याचा खूप फेमस व्हायरल स्पॉट आहे तो पण इथनं जवळ आहे. अद्वैत सगळं तुम्हाला मॅनेज करून देईल, गाडी, सगळ्या गोष्टी. त्यामुळे हे ठिकाण परत मी 100 नाही तर 1000% रेकमेंड करेन. समुद्रकिनारे अप्रतिम आहेत. किल्ले निवतीचा समुद्रकिनारा मला कायम लक्षात राहील. माझे जे आवडीचे समुद्रकिनारे आहेत त्यातला तो आता एक झाला असं म्हणायला हरकत नाही. भोगवे सुद्धा खूप सेफ आहे. त्यामुळे कुटुंबासोबत जर तुम्हाला परफेक्ट वीकेंड किंवा मोठी ट्रिप जरी करायची असेल ना तरी हे ठिकाण बेस्ट आहे. अशीच इंटरेस्टिंग ठिकाणं आणि राहण्याची असतील, खाण्याची असतील, फिरण्याची असतील आपण घेऊन येणार आहोत. त्यामुळे बुधवार अजिबात सोडायचा नाही. तोपर्यंत हॅपी जर्नी.